नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MS अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मराठी व्याकरण, सायन्स, सामान्य ज्ञान यावरील अत्यंत महत्त्वाचे काही प्रश्न जे की आपण रोजच्या व्हिडिओमध्ये पाहत असतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण निवडक प्रश्न पाहतो जे इथून मागे आलेले आहेत। वेगवेगळ्या पुस्तकातून निवडक प्रश्न काढतो आणि मिक्स प्रश्न काढतो आपण। सायन्स, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान, GK यावरील सगळे मिक्स प्रश्न असतात आपले। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या प्रश्नाला सुरुवात करत आहोत आपण। ग्रामसभा बोलविण्याची जबाबदारी कोणावर असते? ग्रामसभा कोण बोलवतं? सरपंच। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, मात्र जिल्हा परिषदा किती आहेत? 34। सागर तळावरील पर्वतरांगांना काय म्हणून ओळखले जाते? सागर तळावरील पर्वतरांगांना जलमग्न पर्वत म्हणून ओळखले जाते। इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली होती? इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली होती? रासबिहारी बोस। पुढचा प्रश्न आहे, मराठी व्याकरणावरील द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते आहे? खालचे ने आन। ने आन हे द्वंद्व समासाचे उदाहरण आहे। आणि अथवा ही कोणते अव्यय आहेत? आणि अथवा हे उभयान्वयी अव्यय आहेत। पायाखाली रान घाली सारे या वाक्यातील क्रियापद ओळखा। पायाखाली रान घाली सारे, घाली हे क्रियापद आहे। रास्त गुप्तार हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? रास्त गुप्तार हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते? दादाभाई नौरोजी यांनी। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली होती? सर ॲलन ह्यूम। राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणी केली होती? सर ॲलन ह्यूम। चौदार तळे सत्याग्रह कोणी केला होता? चौदार तळे सत्याग्रह अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। तर याचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करते? भारताच्या निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करते? तर याचं उत्तर आहे राष्ट्रपती। ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी अस्तित्वात आला भारतात? ग्राहक संरक्षण कायदा कोणत्या वर्षी? 1986। पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, आदर पुनावाला कोणत्या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत? आदर पुनावाला हे सिरम इन्स्टिट्यूटचे आहेत। सिरम इन्स्टिट्यूट पुणे। बेरी बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्व अभावी होतो? याचं उत्तर आहे ब। इन्सुलिन हे संप्रेरक कुठल्या अवयवातून निर्माण होते? इन्सुलिन स्वादुपिंड। खालीलपैकी कोणते व्याघ्र अभयारण्य महाराष्ट्रातील नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, पर्याय पेंच, रणथंबोर, मेळघाट, ताडोबा। तर याच्यातलं रणथंबोर हे बाहेर राज्यातील आहे। पेंच, मेळघाट, ताडोबा हे महाराष्ट्रातील आहेत। एका प्रश्नात 4 प्रश्न तुमचे क्लिअर होतात। रणथंबोर हे बाहेरचं आहे आणि पेंच, मेळघाट, ताडोबा हे महाराष्ट्रातील आहे। हेमलकसा हे स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? हेमलकसा प्रकल्प डॉक्टर आमटे यांचा। त्याच्याहून लक्षात ठेवा, हेमलकसा हे स्थळ गडचिरोली जिल्ह्यात आहे। कळसुबाई हे सर्वात उंच शिखर 1646 उंची असलेले कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं उत्तर आहे अहमदनगर। महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कोणत्या शहरात आहे? याचे उत्तर आहे पुणे। इंद्रावती नदी ही महाराष्ट्रासोबत कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे? इंद्रावती नदी छत्तीसगड राज्याची सीमा आहे महाराष्ट्राबरोबरच। महाराष्ट्र पोलिसांचे कोणते दल नक्षलवादाचा मुकाबला करण्यासाठी बनविलेले आहे? तर याचे उत्तर आहे C60, C60। थोडक्यात पर्याय असा असतो का C60। पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, हापूस आंबे कोकणातील कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे? हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध रत्नागिरी। हिमृशाली महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? हिमृशालीचं। तर याचं उत्तर आहे औरंगाबाद। श्री विनोबा भावे यांचं गाव कोणतं आहे? गागोडे, रायगड। लोकमान्य टिळक स्मारक कोणत्या शहरात उभारलेले आहे? लोकमान्य टिळकांचे स्मारक आहे रत्नागिरी शहरात। खालील नमूद कोणत्या जिल्ह्यात कृषी विद्यापीठ नाही? तर विचार करा विद्यार्थी मित्रांनो, अकोले जिल्ह्यात पण आहे, पंजाबराव देशमुख परभणीत पण आहे, रत्नागिरीत पण आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाही आहे। रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो? रत्नागिरी रायगड कशेडी घाट। सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या तालुक्यात आहे रत्नागिरी जिल्ह्यातला? तर याचं उत्तर आहे दापोली। विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कोठे झाला? नाशिक। रत्नागिरी जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत?
5. क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? अहमदनगर. क्षेत्रफळानुसार सर्वात छोटा जिल्हा कोणता आहे? मुंबई शहर. चपराळा अभयारण्य कोठे आहे? चपराळा अभयारण्य गडचिरोली जिल्हा. बक्सरची लढाई कधी झाली होती विद्यार्थी मित्रांनो? 22 ऑक्टोबर 1764. बक्सरची लढाई 22 ऑक्टोबर 1764. आधुनिक भारताचे जनक म्हणून भारतातील कोणत्या व्यक्तिमत्वाला ओळखले जाते? आधुनिक भारतात जनक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. राजाराम मोहन राय. रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली? रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद. चंपारण्यमधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता? चंपारण्य सत्याग्रह कोणत्या ह्याच्याशिवाय संबंधित होता? शेतकऱ्याचं नीळ उत्पादन. आकाशवाणी ही कविता कोणी लिहिली? आकाशवाणी ही कविता रवींद्रनाथ टागोर यांची आहे. अमेरिकन क्रांती ही सर्वात जुनी क्रांती आहे. अमेरिकन क्रांती ही सर्वात जुनी क्रांती आहे. कोणती क्रांती जुनी? तर अमेरिकन क्रांती. बलवंतराय मेहता समितीने 24 नोव्हेंबर 1957 साली अहवाल सादर केला होता. कशाचा बघा आता पुढं. अशोक मेहता समितीने 2 स्तरीय पंचायत राजची शिफारस केली होती आणि देशातील राजस्थान या राज्यात पंचायत राजचा शुभारंभ 2 ऑक्टोबर 1959 झाला होता. विद्यार्थी मित्रांनो 3 प्रश्न आहेत. पंचायत राजचा अहवाल बलवंतराय मेहता समितीने 24 नोव्हेंबर 1957 साली अहवाल सादर केला. दुसरा आहे अशोक मेहता समितीने 2 स्तरीय पंचायत राजची शिफारस केली होती. आणि तिसरा प्रश्न आहे देशातील राजस्थान या राज्यात पंचायत राजचा शुभारंभ सर्वात पहिल्यांदा राजस्थानने सुरू केला 2 ऑक्टोबर 1959. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. हत्ती हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे? हत्ती शाकाहारी. हत्ती हा शाकाहारी प्राणी आहे. कोविड-19 साठी स्वर्ण मानक चाचणी काय आहे? तर याचं उत्तर आहे RT-PCR. कुणी केली? लक्षात ठेवा RT-PCR हा प्रश्न सुद्धा भरपूर परीक्षेला पडलेला आहे. खालीलपैकी कोणते तलाव त्यांच्या स्थानाशी योग्यरित्या जुळतात? लोणार सरोवर बुलढाणा बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. रंकाळा कोल्हापूर बरोबर आहे. अंबाझरी नागपूर. एका प्रश्नात 3 प्रश्न झाले विद्यार्थी मित्रांनो. लोणार बुलढाणा, रंकाळा कोल्हापूर, अंबाझरी नागपूर. अत्यंत महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन केले जाते? रबराचे उत्पादन केरळ. कॉफीसाठी कर्नाटक, चहासाठी आसाम. गोमती, घागरा आणि कोशी या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? गोमती, घागरा आणि कोशी या गंगा नदीच्या उपनद्या आहेत. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या साली झाला होता? तर याचं उत्तर आहे 19 फेब्रुवारी 1630. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कोठे आहे? हैदराबाद. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी कुठे आहे? हैदराबाद. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, मणिपूरची राजधानी कोणती आहे? मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ. मिझोरामची राजधानी आहे ऐजवाल. लोकसभा 5 वर्षासाठी असते तर राज्यसभा 6 वर्षासाठी असते. दर 6 वर्षाला सदस्याची हे होते. संधी नियमानुसार विसंगत पर्याय निवडायचा. संधी नियमानुसार तर विद्यार्थी, कविच्छा, सूर्यास्त हे एका संधीचे आहेत आणि सदाचार हा वेगळा आहे. महाराष्ट्र माझे राज्य आहे. अधोरेखित शब्दाचा विशेषण प्रकार ओळखा. राज्य याचा विशेषण प्रकार आहे सार्वनामिक. तर विद्यार्थी मित्रांनो आजचे प्रश्न होते काही महत्त्वाचे. मराठी व्याकरण, सायन्स, सामान्य ज्ञान यावरील असेच रोजचे नवनवीन प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि काही चुकत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. MS अकॅडमीचे सर त्याच्यात बरोबर चेंज करतील. व्हिडिओ आवडला असेल तर 100% लाईक करा.